न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पोलीस बतावणी तसेच हातचलाकी करून वयोवृद्धांना गंडा घालणारा सराई चोरटा जेरबंद। पोलीस बतावणी करून वयोवृद्ध पुरुष आणि महिलांना त्यांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन दागिने चोरणाऱ्यास पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 6 कडून जेरबंद केला आहे। हमीद अफसर खान वयवर्ष 30 राहणार पठारे वस्ती लोणी काळभोर पुणे असं अटक केलेल्या सराईत आरोपीचं नाव आहे। पुणे गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस हवालदार नितीन मुंडे कानिपनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार पोलीस बतावणी करून वयोवृद्ध पुरुष आणि महिलांना त्यांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन दागिने चोरणारा हमीद अफसर खान वयवर्ष 30 राहणार पठारे वस्ती लोणी काळभोर पुणे यास दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास लोणी काळभोर गावच्या स्मशानभूमी येथून ताब्यात घेतले। गुन्हे शाखा युनिट 6 येथील कार्यालयामध्ये घेऊन येऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारासह पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये हातचलाकीने फसवणूक करून चोरी केल्याचं कबूल केलं। उघडकीस आणलेली गुन्हे अशी कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1347/2024 भारतीय न्याय संहिता कलम 316(2) 318(4) अन्वये, पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 29/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318(4) अन्वये, पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 195/2024 भारतीय दंडविधान कलम 420(34) अन्वये, सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 579/2024 भारतीय न्याय संहिता कलम 318(4)(3)(5) अन्वये, कोंढवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 169/2025 भारतीय न्याय संहिता कलम 316(2) 318(4)(3)(5) अन्वये, कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 106/2024 भारतीय दंड संहिता कलम 406 420 अन्वये, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 547/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 420 अन्वये, सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 324/2023 भारतीय दंडविधान संहिता कलम 406 अन्वये। यावेळी 7,68,000 रुपये किमतीचे 96 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 1 लाख रुपये किमतीची एक काळ्या रंगाची TVS कंपनीची अपाचे RTR 200 मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। तसेच हातचलाकी करून फसवणुकीचे 8 गुन्हे उघडकीस आणून 8,68,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळी, गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार नितीन मुंडे कानिपनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, रमेश मेमाने, सुहास तांबेकर, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती नरवडे यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।